हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे वाजलेले आहे सकाळचे 5:30 आणि मी 5 वाजता उठले होते. माझी आंघोळ वगैरे झाली, हेअर वॉश केला आणि मस्त घरातलं सर्व काम मी आवरून घेतलं. झाडू मारला, लादी पुसली आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, कपड्यांच्या घड्या घातल्या. सर्वात जास्त कंटाळा मला ज्या गोष्टीचा येतो ते म्हणजे कपडे वाळल्यानंतर ते घरात आणायचे आणि त्याच्या घड्या घालायच्या. तर माझे 2-2 दिवस कपडे पडलेले असतात असं कोणीही सांगत नाही, पण मी जे आहे ते तुम्हाला सांगते. आणि सकाळी उठल्यानंतर मी सर्व काम आवरलं आणि कपड्यांच्या घड्या घातल्या. 2 दिवसांचे कपडे पडलेले होते. इकडे माझा सकाळी चहाचा टायमिंग झालेला होता, कारण एवढं सर्व काम केल्यानंतर चहा प्यायची कुणाला इच्छा होत नाही. तर मला सकाळी कोरा चहा लागतो आणि मी कधीच कोरा चहा पित नव्हते. आत्ता मी जस्ट कोरा चहा प्यायला लागले, ते पण माझ्या मिस्टरांचं बघून. आणि ते काय करायचे, लिंबू पिळायचे आणि नंतर चहा प्यायचे. तर मी एकदा ट्राय केलं, त्यावेळेस ना मला असं मळमळल्यासारखं झालं. नंतर ना मला ॲसिडिटीचं खूप भयंकर त्रास आहे. मला काय करावं सुचत नव्हतं आणि मी चहा पिले की मला मळमळायला सुरुवात व्हायची आणि चक्कर यायला स्टार्ट व्हायचं. तर ना मग मला बऱ्याच जण सांगायचे की तू कोरा चहा घेत जा सकाळी उठल्यानंतर, त्यात लिंबू पिळून. आणि माझे मिस्टर पण मला बोलायचे. तर म्हटलं चला आपण ट्राय करून बघू. मी 2-3 वेळेस कंटिन्यू कोरा चहा आणि त्याच्यात लिंबू पिळून चहा प्यायला सुरुवात केली. तर मला अजिबात मळमळ आणि चक्कर यायची नाही. तर तेव्हापासून मी हे स्टार्ट केलं. त्याआधी माझं एक रुटीन होतं की मी सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी करायचे आणि त्याच्यामध्ये 1 लिंबू पिळायचे. छोटं असेल तर पूर्ण आणि खूप मोठं लिंबू असेल तर अर्धा लिंबू पिळायची आणि ते प्यायची. त्यावेळेस मी डाएटला स्टार्ट केलं होतं. 8च दिवसांमध्ये माझं 3 किलो वजन कमी झालेलं होतं. पण माझे मिस्टर मला खूप जास्त बडबड करायला लागले की तुझी मान खूप बारीक झाली आहे, तुझे गाल आतमध्ये जायला लागलेत, कशासाठी करते हे सर्व, पोट कमी कर फक्त. आणि तुम्हाला तर माहिती आहे तसं पोट अजिबात कमी होत नाही. पूर्ण आपली बॉडीच पूर्ण शेपमध्ये येते. मग चेहरा वगैरे बारीक होतो, मान वगैरे बारीक, सगळ्या गोष्टी बारीक होतात. त्यानंतर आपलं पोट कमी होतं. तर मग मी नंतर बोलले चला, मिस्टरांनाच नाही आवडत तर मग कशासाठी आपण एवढं हे करायचं. त्यानंतर मी ते रुटीन चेंज करून टाकलं आणि नंतर मी कोरा चहा घ्यायला स्टार्ट केला. तर हे बघा, असं निवांत बसून चहा प्यायला ना खूप जास्त मला बरं वाटतं. म्हणजे मला कोणतीच गोष्ट अशी निवांत नसली तरी चालेल, फक्त चहा हा माझा निवांत झाला पाहिजे. कारण मुलं असले की मुलं मध्ये हे माग ते माग ह्या गोष्टी करत असतात आणि मग त्याच्यामध्ये चहा प्यायचा मूड माझा तर पूर्ण निघून जातो. आणि आता मुलं वगैरे झोपलेलीच होती आणि म्हटलं चला आता आपण निवांत चहा घेऊ. छान मस्त चहा घेऊन झाला. तर मुलं झोपलेली आहे ते मी तुम्हाला एकदा दाखवते. इकडे मस्त मुलं झोपलेली आहेत आणि परी बेडच्या कडेलाच झोपते. इकडे हे जास्वंदाचं झाडाचं रहस्य सांगते मी तुम्हाला. काय झालं, हे झाडाला एकही पान नव्हतं, फक्त अशी एक काठी आपण म्हणतो ना तशी उभी होती बस. बाकी पूर्ण पानं वगैरे जळून गेलेली होते. पण मिस्टर अमेरिकेवरनं आल्यानंतर ना ते रोज झाडाला पाणी घालायचे आणि त्याला बघू शकता किती साऱ्या कळ्या आलेल्या आहेत आणि ते बघू मला खूप भारी वाटायचं. आता रोज मी त्याला पाणी घालते. आणि इकडे हे जे आहे आडोशाचं झाड, हे पण माझ्या मिस्टरांनी लावलेलं होतं. तेही खूप छान टवटवीत झालेलं आहे. आता ह्या झाडांची काळजी मी घेते. माझ्याकडे खूप सारे झाडं नाही आहेत, फक्त 3च झाडं आहेत. कारण मी खूप आणलेले, पूर्ण गॅलरीत मी झाडं लावलेली, पण माझ्याच्याने एकही झाड येत नाही. आणि इकडे मस्त सूर्य बाहेर आलेले होते. तुम्हाला ना एक सांगायचं मी विसरूनच गेली. परवा माझ्या सासूबाईंचा मला कॉल आलेला की तू घरी ये म्हणून, आणि घरी कशासाठी तेही सांगते. आणि काल माझ्या सासऱ्यांचा कॉल आलेला. तर माझ्या सासूबाई मला काय बोलल्या की आपल्या घरनं ना दिंडी निघते आणि ह्या वर्षी रथ बनवलेला आहे, तर तू ये दर्शन घेण्यासाठी. तर मी काय बोलले की बघते म्हणून. कारण प्रॉब्लेम काय होता, वीरची 1 तारखेला स्कूल स्टार्ट झाली सॅटर्डेला आणि त्या दिवशी मी त्याला स्कूलला पाठवलं नाही. पुन्हा आला संडे आणि मंडेला मी त्याला स्कूलला पाठवलं. एकच दिवस तो स्कूलला गेलेला आहे आणि आता उद्या पुन्हा स्कूल बुडवायची म्हटल्यानंतर मला तर मोठी चिंताच आहे. कारण तो सॅटर्डेला स्कूलला गेला नाही आणि त्याच्या टीचर आमच्या शेजारीच राहतात. त्या घरी आल्या बोलल्या वीर तू स्कूलला का नाही आला. आणि मग तो बोलला की साची दीदीने आली, मग मी पण नाही आलो. मग साची दीदी म्हणजे त्याच टीचरची मुलगी. तर मग त्या काही बोलल्या नाही. म्हटलं फर्स्ट डे होता, जाऊ द्या चला राहतोय घरी 1 दिवस. कारण तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा स्कूलला जायचं त्या
त्यावेळेस पण पहिला दिवस असला की आपण स्कूलला जायचं नाही, कारण आपल्याला माहीत असायचं की कोणी स्कूलला येणार नाही आहे म्हणून. त्यामुळे मग मी पण त्याला जास्त काही फोर्स केला नाही जा म्हणून. तर बसमध्ये मी बघितलं ना 9 वाजता बरोबर वीरची बस जाते आणि खिडकीतनं मला दिसतं तर फक्त 2-3 मुलं बसमध्ये होते. म्हटलं बरं झालं मी नाही पाठवलं त्याला. आणि कारण हे त्याच्यानंतर काल माझ्या सासऱ्यांचा फोन आला आणि सासरे बोलले की नाही ये त्याला पण घेऊन ये. म्हटलं मी त्याला स्कूलला पाठवते आणि मी येते. म्हणे नको त्याला पण दर्शन घेऊ दे आणि तुम्ही सर्वच जण या. तर मी जाणार आहे उद्या समूसोबत दर्शन घेण्यासाठी. आणि मग मला आहे ना यांचा व्हिडिओ कॉल आला. तर मी यांना विचारलं की ना मावशी काकांचा कॉल आला होता की ते बोलतात ये म्हणून घरी दर्शन घेण्यासाठी. तर मग मला बोलले की वीरला स्कूलला पाठव आणि मग तू जा. तर मग मी सांगितलं की काका त्याला बोलवतात ते. मग मला बोलले की ठीक आहे जाऊ दे, बुडली तर एक दिवस स्कूल बुडू दे, त्याला पण घेऊन जा. म्हणजे आमचं कसं असतं ना, हे अमेरिकेला गेल्यानंतर ना आम्हाला जास्त कुठे जाणं येणं नसतं आणि मी जास्त करून सासरी पण जात नाही, कारण 2-2 मुलं असतात आणि गाडी घेऊन कसं जायचं हा मोठा प्रश्न पडलेला असतो. त्याच्यामुळे मी जात नाही. आता हे समूमुळे मग मला जाता येते. आणि मी पहिले एका व्हिडिओमध्ये बोलले होते बघा की मी लवकर जाणार नाही आहे सासरी म्हणून, पण आज माझा योग आलेला आहे आणि आज मी जाणार आहे. कारण असं होतं ना की मावशी काका येत राहतात, कंटिन्यू येत राहतात, त्याच्यामुळे मग घरी जायचा काही प्रश्नच पडत नाही. ते येतात राहतात आणि मग जातात. तसं त्यांचं चक्कर कंटिन्यू चालूच असतो, त्यामुळे मग तिकडे जात नाही मी जास्त. तर हेच कारण आहे. आणि सोबत कोणी नसतं हे दुसरं कारण आहे. तर उद्या जातोय, सॉरी मी आजच म्हणते, उद्या आम्ही जातोय. तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल, तो नक्की बघा. मी इकडे छान मस्त आता कॉफी ठेवली आहे. आता समू, मी आणि वीर पण मागतोय कॉफी. तर वीर आणि समू आम्ही तिघे आता कॉफी घेतोय, कारण श्री अजून झोपलेले आहे. श्री उठल्यानंतर तिला चहा दूध देईल. तर चला मग. चलो चलो समू चल. हॅलो फ्रेंड्स, तर मी आता इकडे कामाकडे आलेले होते आणि इथे आपलं ना हौदाचं काम चालू आहे. खाली टाकी बांधतात ते. इकडे गाडी आलेली आहे दगडं घेऊन आणि म्हटलं चला एक चक्कर मारून येऊया कामाकडे. तर बघितलं इथे माणसं वगैरे आलेली होती. तर आता फायनली आपलं काम जोरदार चालू झालेलं आहे. म्हणजे आजपासून म्हटलं, कालपासून म्हटलं तरी चालेल, कारण आता मध्ये 1 महिना बंदच होतं, कारण दिवाळी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमुळे लोक रजेवरती होते त्यासाठी. तर आताच ना मी कामावरून जाऊन आली आहे. थांब ना बच्चा, ते नको छोटेवाले घाल. आणि ते लोकांना ना तिथे पाणीच नव्हतं प्यायला. मी गेल्यानंतर बोलले की आम्हाला खूप तहान लागले, तर पाणी नव्हतं तिथे. तर म्हटलं चला मी जाते आणि घेऊन येते पाणी. म्हटलं खूप थकलेले आहेत बिचारे, तर त्यांच्यासाठी मी आता चहा आणि पाणी दोन्ही पण चालवलेलं आहे. तर चला तिथे जाते मग. चल तू चल माझ्यासोबत चल. बाबू गेलाय ना ट्युशनला, चल परत बाबूला पियानोच्या क्लासला सोडायचे बच्चा. मोठा किस्सा झाला. मी इकडे यांना चहा घेऊन आले आणि यूज अँड थ्रू वाले जे कप आहेत ना ते मी वरती काढून ठेवले किचनवरती आणि ना पिशवीमध्येच टाकायचे विसरले. आता माझे ना दुपारपासून झाले तिकडे 4 चक्कर आणि ते पण पायी आले मी. आता येताना परीला घेऊन आले. आता परत घरी जायचं म्हटल्यानंतर माझ्या असं जीवावरती आलेलं आहे ना की बस, कारण मी सारखे चक्राच मारते. त्यांना पाणी नव्हतं, पाणी घेऊन आले. आता चहा घेऊन आली. तर म्हटलं आता जाऊ दे चला. आता मी समूला फोन केला, त्याला म्हटलं आता शेजारच्यांकडनं ना सचिन त्यांच्याकडनं कप घेऊन ये. तर यूज अँड थ्रोचे जाऊ दे, आता ते दुसरे कप घेऊन येईल तो आणि नंतर यांना चहा दिला. आता काही मी घरी जाऊ शकत नाही, आता डायरेक्ट थोड्या वेळानेच जाईल. आत्ताच ना मी कामावरती जाऊन आले आणि आता इकडे मी बनवते चपात्या संध्याकाळचे. म्हणजे मगाशीच ना वीरला त्यांना मी काय थालीपीठ बनवून दिले आणि आता फक्त जाऊन आलाय ट्युशनला. 1 तास झाला फक्त. आता मी स्वयंपाकाला लागले. तर मला म्हणतोय की आई मला भूक लागली. म्हणजे हा टीव्ही पुढे बसला का हा कंटिन्यू खायला मागतो माझ्याकडे. ते म्हणजे फ्रीज मधून काढून देते. वीरू मम्मी टीव्ही बंद करून टाकणार चालू. आणि काय झालं माहितीये का, हा आहे ना पोळा, याची टीव्हीच बंद करायला लागेल, याचं लक्ष नाही आता.
आता इकडे ना साची देते वीरला पपई कापून. माझ्या चालल्या आहेत चपात्या आणि माझं ना लाटणं हरवल्यापासून माझ्या चपात्याच व्यवस्थित नाही. म्हणजे जी एखादी गोष्ट आपल्या हातात बसली ना की तिने छान सवय लागून जाते आणि नवीन काही आणलं ना की गेलं कामच बिघडलं. आता माझं लाटणं बघा हे एवढं मोठं घेऊन आली आहे मी, पण मला वाटत नाही जोपर्यंत त्याची सवय लागत नाही तोपर्यंत माझ्या चपात्या गोल गोल येतील म्हणून. ही बघा माझी चपाती. ना भाताचा ना कशा वाटतोय, ना अमेरिकेचा वाटतोय, ना कोणताच वाटतोय. आणि इकडे ना श्रूला दिलाय वीरने रडायला लावून. काय झालं बाळा तुला, काय झालं, कुणी काय केलं, बाबू काय केलं? शेंगदाणे दिले सांडून. श्रू शेंगदाणे गोळा कर चल सगळे. हा देते थांब. पण फुगली बर का बिचारी माझी चपाती. अरे